आपण यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरच्या पहिल्या भागामध्ये MA भाग 2 अर्थशास्त्र सेमिस्टर 3 आणि 3 नंबरचा जो पेपर आहे संशोधन पद्धती या संदर्भात आपण पहिला पोर्शन पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिला। त्यामध्ये आपण संशोधनाचा अर्थ, संशोधनाच्या व्याख्या आणि संशोधनाची वैशिष्ट्य विचारात घेतली। आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण संशोधनाचं स्वरूप विचारात घेणार आहोत। नेचर ऑफ रिसर्च, की कोणत्याही अभ्यास विषयाचं स्वरूप स्पष्ट करत असताना आपण त्या विषयाचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य याच्या आधारे तो विषय कशा स्वरूपाचा आहे याचं वर्णन करत असतो। आणि त्याचं वर्णन करत असताना आपण ज्या पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की नवीन ज्ञान मिळवण्यासाठी व्यवस्थाबद्ध, क्रमबद्ध केलेला प्रयत्न म्हणजे संशोधन, अशी मोरी यांची व्याख्या आहे, रेडमन आणि मोरीची। तर JW बेस्ट यांनी काय सांगितलं की वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची अधिक चांगली, अधिक नियमबद्ध, आकारबद्ध, सुव्यवस्थित, सखोल अशी प्रक्रिया म्हणजे संशोधन। तर सुधीर बोधनकर यांनी त्यांच्या परिभाषेमध्ये, व्याख्येमध्ये असं सांगितलं की एखाद्या संशोधन समस्येचे उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती व तंत्राद्वारे मिळवलेल्या तथ्यांची म्हणजे माहितीची वस्तुनिष्ठ परीक्षण, मूल्यमापन करून त्या आधारे विविध घटकातील, विविध चलातील कार्यकारण संबंध स्पष्ट करणे आणि त्या आधारे नवीन नियम, सिद्धांत, संकल्पना प्रतिपादित करण्याची एकंदर प्रक्रिया म्हणजे संशोधन होय। म्हणून यावरून आपल्याला स्पष्ट काय होतं की ज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील सत्य आणि नवीन तत्व शोधून काढण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक केलेली चौकशी व शोध म्हणजे संशोधन, असं आपण संशोधनाची व्याख्या घेतली होती। आणि त्या संशोधनाचा अर्थ आणि व्याख्या पाहिल्यानंतर आपण काही संशोधनाची उद्दिष्ट विचारात घेतली होती। आता संशोधनाची उद्दिष्ट विचारात घेतली होती। पहिलं की अर्थ आणि व्याख्येवरून की संशोधन हा ज्ञानाचा अथवा सत्याचा शोध आहे, रिसर्च फॉर नॉलेज, की संशोधनाच्या माध्यमातून माहीत नसणाऱ्या अज्ञान बाबीच्या संदर्भात ज्ञान प्राप्त केलं जातं, त्या विषयाच्या संदर्भात नवीन तत्व शोधून काढले जातात आणि म्हणून संशोधन हे ज्ञानाचा शोध आहे। दुसरं वैशिष्ट्य आपण संशोधनाचं पाहिलं होतं की संशोधनामुळे मानवाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली जातात। की संशोधनाचं दुसरं उद्दिष्ट काय होतं की संशोधनाच्या साहाय्यानं माणसाच्या किंवा मानवाच्या बौद्धिक आणि व्यावहारिक पातळीवर ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्येचं निराकरण संशोधनाच्या माध्यमातूनच होतं, किंवा जे काही प्रश्न निर्माण होतात त्याची सोडवणूक ही संशोधनाच्या माध्यमातून होते। म्हणून संशोधन हे व्यापकदृष्ट्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी केलेली वैज्ञानिक प्रक्रिया, नियोजनबद्ध केलेली वैज्ञानिक प्रक्रिया आहे। हा आपण दुसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं। आणि त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं की संशोधनासाठी वैज्ञानिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून तथ्याचे विश्लेषण केले जाते। की संशोधन करत असताना की कुठलाही विषय संशोधनपर हाताळत असताना नुसती माहिती गोळा केली जात नाही, तर ती माहिती वैज्ञानिक पद्धतीने गोळा केली जाते। त्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी, गोळा केलेल्या माहितीला आकार देण्यासाठी, त्या माहितीमधून अर्थबोध प्रगट होण्यासाठी काही सांख्यिकीय आणि गणितीय प्रक्रिया त्यावर केल्या जातात आणि त्यामुळं त्या माहितीतून एखादा अर्थबोध प्रगट होतो। कारण कुठल्याही संशोधन कार्यासाठी एखादी माहिती, त्या संशोधकानं जी माहिती प्राथमिक स्वरूपात गोळा केलेली असते, जी आकडेवारी प्राथमिक स्वरूपात गोळा केलेली असते, ती
कच्च्या मालासारखी असते, त्याला आकार नसतो, त्यावरून कुठलीही प्रतिमा व्यक्त होत नाही, त्यावर काही गणितीय प्रक्रिया कराव्या लागतात, काही वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्यानं त्याचं विश्लेषण करावं लागतं, तेव्हा त्यावरून एखादं अनुमान काढता येतं. म्हणून संशोधनासाठी नवीन वैज्ञानिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, हे वैशिष्ट्य पाहिलं होतं. त्यानंतर संशोधन समस्येची काळजीपूर्वक, टीकात्मक व वस्तुनिष्ठ चौकशी असून त्यातून सत्य, वास्तव सत्य व तत्वे शोधून त्यातील सहसंबंधाचा अभ्यास केला जातो. की संशोधन म्हणजे तरी काय, तर संशोधन समस्येच्या संदर्भात केलेली काळजीपूर्वक, टीकात्मक, वस्तुनिष्ठ स्वरूपाची चौकशी आहे आणि त्या चौकशीच्या माध्यमातून संशोधन समस्येबाबत वास्तव तत्व, वास्तव सत्य शोधून काढलं जातं आणि वेगवेगळ्या चलामधील सहसंबंध कसे आहेत हे स्पष्ट केलं जातं. हे एक संशोधनाचं उद्दिष्ट सांगितलं होतं. त्यानंतर आपण पुढचं वैशिष्ट्य सांगितलं होतं, संशोधन ही अभ्यासासाठीची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्यासाठी सुद्धा विचार मंथनाची आवश्यकता असते, सूक्ष्म विचार मंथनाची आवश्यकता असते. की कुठलंही संशोधन हे अभ्यासाची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. संशोधन रिसर्च किंवा रिसर्च मेथॉडॉलॉजी इज सायन्स असं म्हटलं जातं. की संशोधन हे एक विज्ञान आहे, संशोधन पद्धती हे एक विज्ञान आहे. त्यामध्ये क्रमबद्ध पद्धतीने एखाद्या विषयाची माहिती गोळा केली जाते किंवा एखाद्या घटनेचा क्रम सुरुवातीपासून तो शेवटपर्यंत आणि परिणामापर्यंत सुव्यवस्थित लावला जातो आणि त्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा ह्याचा वापर केला जातो. म्हणून संशोधन ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी संशोधनकर्त्याला गहन चिंतन मनन करावं लागतं, हे एक वैशिष्ट्य पाहिलं होतं. संशोधनासाठी परिकल्पनांची मांडणी केली जाते, कारण कुठलंही संशोधन करत असताना गृहीत कृत्ये विचारात घेतली जातात. कारण गृहीत कृत्याशिवाय संशोधनाची व्याप्ती आणि दिशा निश्चित होत नाही. की एखादं वस्तुनिष्ठ संशोधन करायचं असेल, वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करायचं असेल, तर त्या विषयाच्या संदर्भात जे काही सामान्य ज्ञान प्रचलित आहे त्या प्रचलित ज्ञानाच्या आधारे, प्रचलित प्रवृत्तीच्या आधारे आपल्याला त्याची पूर्व निष्कर्ष विधानाच्या स्वरूपात मांडावं लागतं. त्याला आपण गृहीत कृत्य असं म्हणतो. आणि संशोधनाचं काय मांडणी केली जाते, की संशोधन हे गृहीत कृत्याच्या मांडणीसाठी उपयुक्त ठरतं, हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलं. त्यानंतर संशोधनाची उद्दिष्टनिहाय आवश्यक, संशोधनासाठी उद्दिष्टनिहाय आवश्यक उपयुक्त आकडेवारी गोळा केली जाते, आकडेवारी व माहिती गोळा केली जाते आणि संकलित माहितीचे परीक्षण मूल्यमापन केले जाते. कोणत्याही संशोधनाची सुरुवात ही त्या विषयाशी संबंधित असणारी माहिती, आकडेवारी याच्या संकलनापासून होते आणि ती संकलन केल्यानंतर उद्दिष्टनिहाय त्या माहितीवर प्रक्रिया करून त्यापासून निष्कर्ष काढले जातात. म्हणून संशोधनाचं हे एक उद्दिष्ट आहे की संशोधनासाठी अभ्यासाची जी उद्दिष्टं आहेत ते समोर ठेवून आवश्यक ती माहिती गोळा केली जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगितलं होतं की तथ्याचे की संशोधनाच्या माध्यमातून संशोधन समस्येशी संबंधित जे जे अभ्यासचल आहेत त्या अभ्यासचलाचा सहसंबंध स्पष्ट करून त्या आधारे सामान्य नियम सिद्धांत प्रतिपादित केला जातो. ही झाली संशोधनाची 7-8 वैशिष्ट्य. म्हणजे आपल्याला एखाद्या विषयाचं स्वरूप स्पष्ट करावायचं असेल तर त्या विषयाचा अर्थ पाहावा लागतो. आपण संशोधनाचा अर्थ पाहिला. संशोधन ही कोणत्याही ज्ञानशाखेच्या अंतर्गत नवीन तथ्य, नवीन ज्ञान, नवीन तत्व शोधण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक, अतिशय टीकात्मक स्वरूपाची केलेली चौकशी अथवा तपास आहे. ही संशोधनाची आपण व्याख्या विचारात आणि मग या जर व्याख्या आपण विचारात घेतल्या तर यावरून संशोधनाचं स्वरूप स्पष्ट होतं की
संशोधनाचं यावरून स्वरूप स्पष्ट होतं. संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना मग आपल्याला पहिलं की काही मुद्द्याच्या आधारे संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करावं लागेल. की पहिला मुद्दा आपल्याला असं म्हणता येईल की संशोधन हा ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. संशोधन ज्ञानाचा अविभाज्य किंवा अविभाज्य घटक किंवा अंग आहे. की तुम्ही संशोधन हे ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. कारण आज जो संघटित आधुनिक समाज आपण पाहतो याची प्रगती कशावरून झाली तर संशोधनाच्या आधारे. ज्या आजच्या प्रत्येक विद्याशाखेअंतर्गत निरंतर मोठ्या प्रमाणात सातत्यानं संशोधन होत आहे आणि त्यामुळं त्या विद्याशाखेचा त्या अभ्यास विषयाचा त्या विज्ञानाचा विकास आणि विस्तार हा संशोधनाच्या माध्यमातून झालेला आहे. संशोधनामुळंच प्रत्येक विषय शाखेअंतर्गत ज्ञानाच्या कक्षा विस्तारलेल्या आहेत आणि विकसित झाले आहेत. म्हणून संशोधन हा ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. हे एक आपल्याला स्वरूप स्पष्ट करता येईल. समाज व राष्ट्राच्या प्रगतीचा आधार दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल की संशोधन हे समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीचा आधार. संशोधन समाज अथवा राष्ट्राच्या प्रगतीचा आधार. संशोधन हे राष्ट्र आणि समाजाच्या प्रगतीचा आधार आहे. की संशोधनाच्या साहाय्यानं मोठ्या प्रमाणात की आत्तापर्यंत जी माणसांनी प्रगती केली, एखाद्या राष्ट्राने प्रगती केली ती संशोधनाच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणून ज्ञान की संशोधनाच्या माध्यमातून नवीन ज्ञान प्राप्त करणे आणि त्या ज्ञानाचा वापर समाजाच्या आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी केला जातो, समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी केला जातो. म्हणून कुठल्याही मानवी समाजाच्या विकास आणि प्रगतीचा आधार संशोधन आहे. तसेच राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा आधार देखील संशोधन आहे. म्हणून संशोधनाला एकंदररित्या देशाच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं संशोधनाला विशेष महत्त्व दिलं जातं. संशोधन ही दीर्घकालीन आणि गतिशील प्रक्रिया आहे. हे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे स्वरूप सांगताना हा एक मुद्दा विचारात घ्यावा लागतो की संशोधन दीर्घकालीन आणि गतिमान प्रक्रिया आहे. की संशोधन हे एका विशिष्ट काळापुरतं एका विशिष्ट काळामध्ये होत नाही. संशोधन प्रक्रिया की शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करावायचं असेल तर त्या संशोधन प्रक्रियेला फार मोठा वेळ लागतो. म्हणून संशोधन प्रक्रिया ही निरंतर आणि दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. कुठल्याही ज्ञानाच्या शाखेमध्ये निरंतर संशोधन केलं जातं, सातत्यानं संशोधन केलं जातं आणि त्या माध्यमातून नवीन ज्ञान, नवीन तत्त्व, नवीन तथ्य संकलित केली जातात आणि त्या आधारे विविध घटनांमधील कार्यकारण संबंध अभ्यासून त्याच्या आधारे नियम, सिद्धांत, संकल्पना मांडल्या जातात. म्हणून संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना आपल्याला याही मुद्द्याचा विचार करावा लागतो. त्यानंतर पुढचा आपल्याला संशोधनाचं स्वरूप विचारात घेतलं तर सर्व विज्ञानामध्ये, सर्वच विज्ञान शाखेचा विस्तार हा संशोधनाच्या माध्यमातून झाला आहे. ज्ञानाचा विस्तार हा देखील मुद्दा आपल्याला संशोधनाच्या व्याप्तीमध्ये विचारात घेतला जातो की संशोधनाच्या साहाय्यानेच
कोणत्याही ज्ञानशाखेचा विस्तार आणि विकास झालेला आहे. संशोधनाव्यतिरिक्त कुठल्याही ज्ञानशाखेचा विकास होऊ शकत नाही. आजपर्यंत मानवाने जी प्रगती केलेली आहे आणि भविष्यात देखील तो प्रगती करत आहे ते संशोधनाच्या माध्यमातूनच केलेलं आहे. आणि त्यामुळं संशोधन ही प्रदीर्घ आणि गतिमान प्रक्रिया आहे. आणि संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना अजून एक प्रकर्षानं जाणवतं की संशोधन हे एक विज्ञान आहे. संशोधन एक विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे काय? तर विज्ञान म्हणजे क्रमबद्ध सुव्यवस्थित ज्ञानाचा समुच्चय. कोणत्याही घटनेसंदर्भाचा, कुठल्याही विषयवस्तू संदर्भाचा किंवा अभ्यास विषयाच्या संदर्भात क्रमबद्ध व्यवस्थाबद्ध ज्ञानाचा समुच्चय म्हणजे संशोधन आपलं विज्ञान होईल. आणि त्या अर्थानं संशोधन हे काय? सायन्स आहे. रिसर्च इज अ सायन्स. की संशोधनामुळं की संशोधनात देखील काय केलं जातं? एखादा विषय अभ्यासासाठी निवडला जातो. त्या अभ्यासाची उद्दिष्ट ठरवली जातात. त्या उद्दिष्टानुसार वेगवेगळी माहिती आणि आकडेवारी गोळा केली जाते. त्या आकडेवारीवर माहितीवर वैज्ञानिक पद्धतीने आणि नवीन सांख्यिकीय तंत्र आणि गणितीय तंत्राच्या माध्यमातून प्रक्रिया केल्या जातात. आणि त्या प्रक्रियेचं विश्लेषण मूल्यमापन करून वेगवेगळ्या घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट केला जातो. फंक्शनल रिलेशन स्पष्ट केले जातात. आणि त्यानंतर त्या विषयाची मांडणी केली जाते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की संशोधन ही दीर्घकालीन गतिमान प्रक्रिया आहे. संशोधन हा ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. संशोधन हा समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीचा आधार आहे. संशोधन हे विज्ञान आहे. तसंच संशोधन ही कला आहे. रिसर्च इज अ आर्ट्स असं म्हटलं जातं. संशोधनामध्ये काय केलं जातं की संशोधनपर अभ्यास करण्यासाठी अभ्यास पद्धतीचा कसा वापर करून घेतला जातो हे स्पष्ट केलं जातं. म्हणून संशोधनाला कला देखील म्हणतात. संशोधन हे कला आहे. जसं विज्ञान आहे तसंच संशोधन कला आहे. अभ्यासासाठी कोणत्या पद्धती कशा पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने वापरल्या जातील याचा विचार केला जातो. म्हणून संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना संशोधन हे कला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. संशोधन हे त्याची व्याप्ती जर आपण विचारात घेतलं तर संशोधन हे बहुशाखीय आहे. की कोणतीही ज्ञानशाखा संशोधनापासून दूर राहू शकत नाही किंवा संशोधनापासून वंचित राहू शकत नाही. म्हणून गमतीशीर पद्धतीनं असं म्हणतं की संशोधनाला कशाचंही वावडं नाही. संशोधनाला की कुठल्याही ज्ञानशाखेमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास केला गेला आणि त्या अभ्यासाच्या आधारे नवीन तत्त्व, नवीन तथ्य शोधून काढली, नवीन सत्य शोधून काढलं, नवीन ज्ञान शोधून काढलं तर ते संशोधन असतं. म्हणून संशोधनाच्या स्वरूपाच्या बाबतीत आपल्याला अशी बरीचशी 5-7-8 मुद्दे विचारात आपण घेऊ शकतो. परंतु संशोधनाचं खरं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी की संशोधन ही ज्ञानाची अविभाज्य शाखा आहे. संशोधनामुळेच जगातील वेगवेगळ्या ज्ञानशाखेमध्ये विस्तार आणि विकास झालेला आहे. संशोधनासाठी प्रदीर्घ कालावधी लागतो. संशोधन हे विज्ञान आहे. त्याचप्रमाणे संशोधन ही एक कला आहे आणि संशोधनामुळेच संबंध मानवसृष्टीचं आणि पृथ्वीचं म्हणजे सजीव सृष्टीचा विकास होत आहे. म्हणून संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना आपल्याला जाणीवपूर्वक या बाबीचा विचार करावा लागतो. त्यानंतर मानव हा समाजशील प्राणी आहे. जिज्ञासा ही त्याची एक मूलभूत प्रवृत्ती आहे. निसर्गाच्या सानिध्यात मानव राहतो तेव्हा त्याला सामाजिक आणि व्यावहारिक जीवनात त्याला विविध घटना आणि व्यवहाराबाबत अनुभव येतात. त्याबद्दल जाणून घेताना प्रत्येक घटनेबद्दल का, कसे, केव्हा, कशा प्रकारे, किती प्रमाणात, काय होईल असे प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाच्या बद्दल
जाणून घेण्याची त्याची जी इच्छा असते, जिज्ञासा असते, त्या जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची तीव्र इच्छा, जाणून घेण्याची गरज, अनभिज्ञ माहीत नसणाऱ्या बाबी संदर्भात जाणून घेण्याची गरज, तीव्र गरज ही काय संशोधनाची जननी आहे. म्हणून आपण नीड, क्युरियासिटी इज अ मदर ऑफ रिसर्च असं म्हणतात की संशोधनाची जननी काय आहे तर जिज्ञासा, की ज्या विषयासंदर्भात माहीत नाही, ज्या विषयाच्या संदर्भात बौद्धिक आणि व्यावहारिक पातळीवर प्रश्न निर्माण होतात, अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, अशा समस्या करण्यासाठी तो जेव्हा सदर संशोधक अधिकची माहिती जाणून घेतो, अधिकची माहिती गोळा करतो, त्याची सांख्यिकीय चौकशी करतो, त्या विषयाच्या संदर्भात असंच का या संदर्भात तो काय करतो की अतिशय काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक टीकात्मक स्वरूपाची तपास करतो आणि त्यामधून त्या घटनेसंदर्भातील नवीन माहिती, नवीन तत्त्व गोळा करतो आणि त्यांच्यातील कार्यकारण संबंध, फंक्शनल रिलेशन विचारात घेतो आणि त्या आधारे एखादं विधान, एखादं निष्कर्ष, एखादी संकल्पना, एखादा सामान्य सिद्धांत मांडतो. म्हणून संशोधन ही एक संशोधनाचा उगम कुठून होतो तर गरजेतून. गरज ही संशोधनाची जननी आहे. कोणती गरज तर जाणून घेण्याची इच्छा, क्युरियासिटी जी आहे की प्रत्येक मानव आपल्या सभोवताली किंवा त्यांच्या अनुभव कक्षेमध्ये ज्या ज्या घटना आणि व्यवहार घडतात आणि त्याबद्दल त्याला माहिती नसते, तेव्हा ती माहिती करून घेण्याच्या इच्छेपोटी तो संशोधन करायला किंवा तपास त्या सदर घटनेचा, सदर व्यवहाराचा, सदर बाबीचा तो काय करतो, तपास करतो. आणि मानवाच्या संशोधनाच्या मग या तपासाचा मूलभूत आधार काय आहे तर मानव आपल्या ज्ञानेंद्रियाचा वापर करतो. आपले जे सेन्सस ऑर्गन आहेत त्याच्या साहाय्यानं तो त्या घटनेबद्दल अधिकची माहिती जाणून घेतो. ती माहिती व्यवस्थाबद्ध पद्धतीने जाणून घेत असेल, क्रमबद्ध पद्धतीनं त्या घटनेचा क्रम लावत असेल आणि त्यामधून कार्यकारण संबंध स्पष्ट करत असेल तर त्या संबंध प्रक्रियेला विज्ञान असं म्हणतात. म्हणून संशोधन हे एक विज्ञान आहे. आणि त्याचबरोबर संशोधनामध्ये नवीन ज्ञान, नवीन तथ्य, वस्तुनिष्ठ माहिती, वस्तुनिष्ठ सत्य, रॅशनल फॅक्ट गोळा करण्यासाठी एखाद्या घटनेबद्दल वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो. तो कशा पद्धतीने करावा हे संशोधन पद्धती सांगते. म्हणून संशोधन पद्धती ही एक शास्त्र आहे किंवा कला आहे असं आपण तिचं स्वरूप स्पष्ट करतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की संशोधनाचं स्वरूप हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याचा अर्थ पाहिला, त्याची व्याख्या पाहिली, त्याची वैशिष्ट्य पाहिली आणि त्यावरून संशोधनाचं स्वरूप स्पष्ट केलं. की संशोधन काय आहे की संशोधन ही निरंतर आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. संशोधन ही बहुशाखीय, बहुविद्याशाखीय संकल्पना आहे. संशोधन हा कुठल्याही विषयापासून दूर राहू शकत नाही किंवा कुठलाही विषय संशोधनापासून दूर राहू शकत नाही. संशोधना हे सगळ्या विषयाशी संबंधित आहे. प्रत्येक विषयामध्ये निरंतर मोठ्या प्रमाणात संशोधन होत असल्या कारणानं त्या विषयाची व्याप्ती, त्या विषयाचा विस्तार, त्या विषयाची प्रगती आणि विकास झालेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक संशोधन हे मानवी जीवनाशी निगडित आहे. कोणत्याही विद्याशाखेत केलेलं संशोधन हे मानवी जीवनाशी निगडित आहे. संशोधन हे मानवी कल्याणासाठीच, कारण संशोधनाच्या माध्यमातून जे नवीन ज्ञान प्राप्त केलेलं असतं त्या ज्ञानाचा वापर हा समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी, कल्याणासाठी केला जातो, प्रगतीसाठी केला जातो. म्हणून संशोधन हे कोणतेही संशोधन हे काय मानवाच्या जीवनाशी निगडित आहे. सामान्यपणे संशोधनाचं स्वरूप जाणून घेताना अजून एक बाब विचारात घेतली जाते की संशोधन कशा स्वरूपाचं आहे. कारण प्रत्येक विषय वस्तूनुसार की संशोधनाची उद्दिष्ट, संशोधन विषयाचं स्वरूप यानुसार संशोधनाचं स्वरूप बदलू शकतं, वेगवेगळं असू शकतं.
प्रत्येक संशोधनाचा मुख्य उद्देश काय? संशोधनाचा मुख्य उद्देश नवीन की ज्या विषयाचा अभ्यास करत आहोत त्या विषयाच्या संदर्भात नवीन ज्ञान प्राप्त करणं किंवा आहे ते वर्तमान ज्ञान जे आहे त्या विषयाच्या संदर्भात जे ज्ञान आहे वर्तमान किंवा प्रस्थापित ज्ञान आहे त्या ज्ञानात भर टाकणं किंवा त्या ज्ञानात सुधारणा करणं. आणि त्यामुळं संशोधनाचं स्वरूप पाहत असताना प्रत्येक विज्ञानानुसार म्हणजे अर्थशास्त्रात काय होतं? मानवाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्रात मानवाच्या राजकीय वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्रात मानवाच्या मनोवैज्ञानिक प्रवृत्तीचा अभ्यास केला जातो. असे अनेक शास्त्र आहेत किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवविज्ञानशास्त्र किंवा तुमचं काय जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र असे वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत. परंतु त्या प्रत्येक विद्याशाखेतील अभ्यास म्हणजे संशोधनाचं स्वरूप वेगळं असू शकतं. कारण संशोधन त्या विद्याशाखेमध्ये अभ्यासाच्या उद्दिष्टानुसार संशोधन पद्धतीचा अवलंब केला जातो. आणि त्यामुळं संशोधनाचं स्वरूप वेगळं जरी असलं तरी सामाजिक संशोधनाचं स्वरूप आणि नैसर्गिक संशोधनाचं स्वरूप वेगळं आहे. कारण संशोधनाच्या स्वरूपाचा विचार करत असताना आपल्याला नैसर्गिक शास्त्रातील संशोधन नॅचरल सायन्स रिसर्च आणि सोशल सायन्स रिसर्च अशा दोन भागामध्ये संशोधनाची विभागणी केली जाते. सामान्यपणे नैसर्गिक शास्त्रातील संशोधन यामध्ये वस्तुनिष्ठता आणि भविष्यकथनाचं सामर्थ्य 100% असतं. त्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीची तत्त्व तंतोतंत पाळली जातात की मागच्या तासाला आपण अर्थ सांगताना सांगितले होते अनुभव प्रामाण्य सापेक्ष संकल्पनांचा वापर. ही जी त्या विज्ञानाची तत्त्व आहेत त्या तत्त्वाचा तंतोतंत वापर होतो. त्या वैज्ञानिक संशोधनामध्ये विषयवस्तू जी असते अभ्यासाची की ज्याला आकारमान आहे ज्याचा आपण अनुभव घेऊ शकतो अशा वस्तूचा अभ्यास केला जातो की ज्या वस्तूला मास आहे ज्याला आकारमान आहे ती वस्तू काय आहे? नैसर्गिक शास्त्राची अभ्यास विषय आहे. आणि त्यामुळं त्या शास्त्राच्या बाबतीत वस्तुनिष्ठ माहिती गोळा करणं, वस्तुनिष्ठ विवेचन करणं, वस्तुनिष्ठ निष्कर्ष मांडणं आणि भविष्यकथन की तुम्हाला उदाहरणार्थ की तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये गेलात आणि अल्कलीमध्ये पिवळा लिटमस पेपर बुडवला तर तो लाल होतो. त्या प्रयोगशाळेत केला काय? तुम्ही दिल्लीच्या प्रयोगशाळेत केला काय? तुम्ही चंद्रावर केलात काय? अमेरिकेत केला काय? कुठेही जो ते नियंत्रित प्रयोगशाळेमध्ये ते प्रयोग केला तर त्याचा रिझल्ट सारखाच आहे. म्हणजे त्यामध्ये 100% विश्वसनीयता आहे. आणि भविष्यकथन की भविष्यात जरी कुणी हा प्रयोग केला तर तोच रिझल्ट की पिवळा लिटमस पेपर लाल झाला. परंतु सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय हा मानवी व्यवहार, मानवी वर्तणूक, मानवी मनोवृत्ती हा असल्यामुळं तो वेळ काळ आणि ठिकाण यानुसार बदलते. आणि त्यामुळं त्या सामाजिक संशोधनामध्ये विश्वसनीयता आणि भविष्यकथनाचं प्रमाण कमी दिसून येतं. म्हणून सामाजिक संशोधनातील प्रमुख अडथळा ही काय आहे? वस्तुनिष्ठतेचा अभाव, भविष्यकथनाचं सामर्थ्य कमी हे सामाजिक संशोधनातील अडथळे आहेत. तर वैज्ञानिक संशोधनाचं स्वरूप विचारात घेतलं असलं तर वैज्ञानिक संशोधनाचा मुळात अभ्यास विषय हा दिसणाऱ्या म्हणजे आपल्या डोळ्यानं ज्या काही गोष्टी आपण ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं तो पाहू शकतो, तो प्रयोग हाताळू शकतो अशा वस्तू आहेत की भौतिकशास्त्रामध्ये तुम्ही काय जडत्व असणार, दाब असेल, वेग असेल याचा अभ्यास करतात. रसायनशास्त्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या रासायनिक संयोगाचा अभ्यास करतात, तो आपण पाहू शकतो किंवा त्याचा प्रयोग नियंत्रित प्रयोगशाळेत करू शकतो. त्यामुळं दोन्ही विषयाचं स्वरूप विचारात घेताना आपल्याला संशोधनाचं स्वरूप काय? तर संशोधनाचं स्वरूप विषय याचं स्वरूप
अभ्यासाची उद्दिष्ट, अभ्यासासाठी वापरलेल्या अभ्यास पद्धती यानुसार बदलू शकतं किंवा यानुसार वेगवेगळं असू शकतं. तरी पण ढोबळमानानं संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना आपण संशोधनाच्या स्वरूपावरून संशोधनाचे 2 भागात विभागणी करतो. नैसर्गिक शास्त्रातील संशोधन, सामाजिक शास्त्रातील संशोधन. नैसर्गिक शास्त्रातील संशोधन अधिक वस्तुनिष्ठ, अधिक भविष्यकथनाचं सामर्थ्य असणारं असं असतं. तर समाजशास्त्रातील संशोधन हे काय असतं, वस्तुनिष्ठतेचा अभाव असतो, त्यामध्ये वस्तुनिष्ठता कमी असते नैसर्गिक शास्त्रात. कारण मानवी मनाचा अभ्यास करणारं किंवा मानवी व्यवहाराचं, मनोवृत्तीचं मोजमाप करणारं कुठलंही तंत्र अजून विकसित झालेलं नाही. माणूस वेळेनुसार, ठिकाणानुसार, काळानुसार कसा आपली वर्तणूक बदलतो हे सांगता येत नाही. म्हणून सामाजिक शास्त्राचं स्वरूप आणि नैसर्गिक शास्त्राचं स्वरूप अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ह्याच्यात विचारात घेतो. सांगण्याचं तात्पर्य की संशोधनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला या 5-6 घटकांचा विचार, की नैसर्गिक शास्त्राचं संशोधन काय आहे, की नैसर्गिक शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता आणि भविष्यकथनाचं सामर्थ्य जास्त आहे, त्यामुळं त्याचं स्वरूप वेगळं आहे. नैसर्गिक शास्त्रातील संशोधन हे वस्तुनिष्ठ असतं आणि सामाजिक शास्त्रातील संशोधन यामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव दिसून येतो. भविष्यकथनाचं सामर्थ्य कमी असतं. भविष्यात काय घडणार आहे हे सामाजिक संशोधनातून काढलेल्या निष्कर्षावरून सांगता येत नाही. आज काढलेले निष्कर्ष सामाजिक शास्त्रामध्ये ते भविष्यात लागू होतील की नाही हे सांगता येत नाही. आणि नैसर्गिक शास्त्रामध्ये मात्र की आज जो निष्कर्ष काढला आहे, नियंत्रित प्रयोगशाळेत आपण एखादा प्रयोग केल्यानंतर जो निष्कर्ष काढला तो निष्कर्ष भविष्यात देखील तशाच पद्धतीनं आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणून नैसर्गिक शास्त्रातील संशोधनाचं स्वरूप वस्तुनिष्ठ असतं आणि सामाजिक शास्त्रातील संशोधनाचं स्वरूप हे कमी वस्तुनिष्ठ असतं. वस्तुनिष्ठतेचा अभाव आपल्याला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. म्हणून आपल्या सिलॅबसचा हा एक महत्त्वाचा भाग, की नेहमी विद्यापीठ परीक्षेमध्ये तुम्हाला संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जातो. तर त्यावेळेस की संशोधनाचा सुरुवातीला अर्थ थोडक्यात सांगायचा असतो, व्याख्या लिहिण्याची गरज नसते, की त्या ठिकाणी सुरुवातीला थोडक्यात अर्थ सांगणे, त्यानंतर संशोधनाची जी 5-6 वैशिष्ट्य आहेत ती सांगणे आणि ती वैशिष्ट्य सांगल्यानंतर अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य याचं प्रास्ताविक म्हणजे मनोगत आपलं काय सुरुवातीला थोडं इंट्रोडक्शनरी भाग लिहिला की त्यामध्ये आपल्याला संशोधनाच्या स्वरूपाचा मुख्य प्रश्न लिहावा लागतो. त्यावेळेस संशोधन कशा स्वरूपाचं आहे, संशोधन ही कोणत्याही ज्ञानशाखेमध्ये नवीन ज्ञान व नवीन तत्त्व शोधून काढण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक टीकात्मक स्वरूपाची केलेली चौकशी अथवा तपास म्हणजे संशोधन होय. आणि या संशोधनासाठी मानवाच्या अनुभव कक्षेमध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनांच्या बाबतीत त्याला जर माहिती नसेल तर तो आपल्या क्युरिओसिटीच्या माध्यमातून त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणावरून संशोधनाचा उगम होतो. संशोधनाचा उगम ही जाणून घेण्याची तीव्र इच्छा, जिज्ञासा, मानवाची जिज्ञासा ही संशोधनाचं उगमस्थान आहे. आणि त्यामुळं तो या जिज्ञासाच्या माध्यमातून त्या विषयवस्तूबद्दल अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी, अधिकचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तो वैज्ञानिक पद्धतीचा आणि तंत्राचा वापर करून माहिती गोळा करतो आणि त्या माहितीच्या आधारे त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करतो आणि त्या विश्लेषणाच्या आधारे सामान्य नियम, सिद्धांत मांडला जातो. त्याला आपण संशोधन असं म्हणतात. ही संबंध प्रक्रिया संशोधनात आहे. आणि मग संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना किंवा या सगळ्याहून ढोबळमानानं संशोधन काय आहे, तर संशोधन हे काय आहे, ज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. की संशोधनामुळंच ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या आहेत आणि विकसित झालेल्या आहेत.
कोणत्याही विषय असेल, कुठलंही विज्ञान असेल, शास्त्र असेल, कुठल्याही ज्ञानशाखा असेल, त्या ज्ञानशाखेचा आजचा जो आपण विकास पाहतो, तो विकास हा कशामुळे झाला? तर संशोधनामुळे. की संशोधन त्या क्षेत्रामध्ये सातत्यानं निरंतर मोठ्या प्रमाणात दीर्घकाळापासून चालत आलं आणि त्यामुळं त्या विषयाच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारून त्या विषयाचा विकास झालेला आहे. आपण जर आपला अर्थशास्त्राचा विचार घेतला तर व्यापारवाद्यांचे विचार, निसर्गवाद्यांचे विचार, आशावाद्यांचे विचार आणि सनातनवाद्यांचे विचार, नवसनातनवाद्यांचे विचार, सीमांतवाद्यांचे विचार, आधुनिक अर्थतज्ञांचे विचार आणि पुन्हा मग केन्स इतर आर्थिक विचारवंत, असं आपण कितीतरी प्रगती त्या क्षेत्रात झालेली आहे. म्हणजे प्रत्येक ज्ञानाच्या शाखेत सातत्याने दीर्घकाळ मोठ्या प्रमाणात संशोधन कार्य वेगवेगळ्या पैलूने, वेगवेगळ्या बाजूने होत असतं आणि त्या संशोधनातून त्या विषयाची प्रगती आणि त्या विषयाचा विस्तार होतो. म्हणून संशोधन प्रत्येक विषयाच्या प्रगतीचा काय आहे? आधार आहे. संशोधनाच्या माध्यमातूनच प्रत्येक ज्ञानशाखेची प्रगती आणि विकास झालेला आपल्याला पाहायला. की संशोधन एका टाईम बिईंग म्हणजे 1 तासात 2 तासात किंवा ॲक्सिडेंटली आपल्याला दिसलं ते संशोधन होत नाही. वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करण्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. त्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. संशोधनाची रूपरेषा आखावी लागते. जाणीवपूर्वक काही अभ्यास करावा लागतो. सदर संशोधकाला आवश्यक ती माहिती गोळा करावी लागते. त्या माहितीचं पृथक्करण करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं आणि त्या आधारे वस्तुनिष्ठ विश्लेषणातून काही निष्कर्ष मांडावे लागतात. म्हणजे संशोधन ही प्रक्रिया कशी आहे? दीर्घकालीन आणि गतिमान आहे. की कुठलंही संशोधन थांबलेलं नाही. की आज एखाद्या विषयामध्ये किंवा ज्ञानशाखेमध्ये आज एवढं संशोधन झालं तर त्याच्या पुढे संशोधन चालूच असतं आणि त्यामधून नवीन नवीन माहिती, नवीन नवीन तथ्य, नवीन नवीन ज्ञान प्राप्त होतं आणि त्या विषयाच्या ज्ञानाच्या कक्षा वाढतात. त्याचबरोबर संशोधन मानवाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीचा आधार आहे. की मानवानं आणि एखाद्या राष्ट्रानं जी काही प्रगती आज केलेली आहे ती प्रगती कशाच्या आधारे केलेली आहे? तर संशोधनाच्या माध्यमातून. की आपण जर सुरुवाती आपल्या 70 वर्षाचा स्वातंत्र्यापूर्वीचा कालावधी आहे. पूर्वी आपण अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होतो, परंतु आपण हरित क्रांतीच्या माध्यमातून वेगवेगळे संशोधन, शेतीवर वेगवेगळे प्रयोग केले, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला, सुधारित बियाणं वापरले, पुन्हा कीटकनाशकं वापरले प्रभावी आणि त्यामुळं शेतीची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली आणि आज आपण अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झालो. त्यामुळं देशातील समाजाची, व्यक्तीची, समाजाची प्रगती होत झाली आणि त्याचबरोबर राष्ट्राचीही प्रगती झाली. म्हणजे कुठल्याही संशोधन हा मानवाच्या जीवनाशी निगडीत असणारा घटक आहे आणि तो मानवाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या आणि विश्वाच्या प्रगतीचा आधार आहे. आणि त्याचबरोबर संशोधनाच्या माध्यमातून या ज्ञानशाखांचा विस्तार झाला. त्याचबरोबर तुम्हाला काय सांगता येईल की संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना संशोधन हे प्रत्येक ज्ञानशाखेच्या स्वरूपावरून, त्या ज्ञानशाखेमध्ये अभ्यास करताना वापरलेल्या अभ्यास पद्धतीवरून वेगवेगळं असू शकतं. तरी पण ढोबळमानानं संशोधनाचं स्वरूप स्पष्ट करताना आपण नैसर्गिक शास्त्रातील संशोधन, नॅचरल सायन्स रिसर्च आणि सोशल सायन्स रिसर्च असं विश्लेषण करतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य. आणि मग नैसर्गिक शास्त्रातील संशोधन कसं आहे? नॅचरल सायन्स रिसर्च तर ते वस्तुनिष्ठ आहे, कारण त्याच्यामध्ये 100% वस्तुनिष्ठता दिसून येते. त्या संशोधनाच्या आधारे एखादा निष्कर्ष काढला तर त्या निष्कर्षाची विश्वसनीयता 100% आहे आणि त्या निष्कर्षाच्या आधारे आपल्याला भविष्यात काय होऊ शकतं हे देखील सांगता येतं. की उद्या जर काही युद्धजन्य परिस्थिती झाली आणि मिसाईल टाकले तर तिथं विध्वंस कसा होईल हे आपल्याला सांगता येतं.
म्हणजे भविष्यकथनाचं सामर्थ्य नैसर्गिक संशोधनात फार मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या तुलनेत जर सामाजिक संशोधनाचं स्वरूप विचारात घेतलं तर पहिली की सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठतेचा अभाव दिसून येतो. कारण सामाजिक संशोधनाचा मुख्य अभ्यास विषय काय आहे? मानवी वर्तणूक, मानवी व्यवहार आणि मानवी व्यवहार याचं मोजमाप करणार, मानवी वर्तणुकीचं मोजमाप करणारं कोणतंही अनुमापन तंत्र प्रभावी आज तरी विकसित नाही. अनेक तज्ज्ञ त्याबद्दल प्रयत्न करतात. त्याला स्केलिंग टेक्निक असा शब्दप्रयोग वापराय की मानवी वर्तणुकीचं, मानवी स्वभावाचं मोजमाप करणारं कुठलंही साधन नाही. आणि मग अशा की माणूस आपली वर्तणूक वेळ, काळ आणि स्थळ विचारात घेऊन बदलतो आणि मग अशा परिवर्तनशीलतेचा अभ्यास करत असल्यामुळं त्या शास्त्रामध्ये, त्या शास्त्राच्या संशोधनामध्ये काय वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे. आणि त्या शास्त्राच्या आधारे एखादा निष्कर्ष काढला तर तो निष्कर्ष भविष्यात जशाला तसा लागू होईल का याची खात्री देता येत नाही. म्हणून सामाजिक संशोधनाचं स्वरूप विचारात घेताना सामाजिक संशोधनाचं भविष्यकथनाचं सामर्थ्य कमी हा विचार घ्यावा लागतो. म्हणून आपल्याला स्वरूप स्पष्ट करताना या संबंध बाबीचा या ठिकाणी आढावा घ्यावा लागतो. आज या ठिकाणी आपण या रिसर्च मेथॉडॉलॉजी, संशोधन पद्धती याच्या दुसऱ्या भागामध्ये संशोधनाचं स्वरूप विचारात घेतलं. आता यानंतरचा पुढचा जो भाग आहे संशोधनाचं महत्त्व आपण थोडक्यात पुढच्या व्हिडिओ लेक्चरच्या मध्ये तिसऱ्या भागामध्ये घेऊ. मी इथं थांबतो. धन्यवाद.